ऐका ना, सगळ्यांना सुट्टी असती. आम्हा हाऊसवाईफांना सुट्टी असते का हो? ज्या दिवशी सगळ्यांना सुट्टी असली त्या दिवशी तर आमचा ओव्हर टाईम असतो. काय तर म्हणे तुमच्यासारखं हाऊसवाईफसारखं आयुष्य नाही. कसलं आलं आयुष्य? तेच काम, तेच दररोजचं, तेच उठणं, तेच काम करणं, तोच नाश्ता करा, तोच हे करा, काय तर रांधा वाढा, गोष्टी काढा. रोजचं कंटाळा आला आहे. एक दिवस असाही यावा त्या दिवशी ना फुल एक दिवस सुट्टी असावं, असं कोणाला तरी वाटावं की आम्हा बायकांनी एक दिवस सुट्टी हवी सगळ्याच कामातून. चला तर मग आज काय केलं आहे स्पेशल? आज काही स्पेशल वगैरे काहीच नाही, कारण तेच करून कंटाळा आला आहे मला तर. त्यामुळे मी साधे सिंपल पोहे केलेत, एकदम साधे करते. हे बघा, मी पोहे भिजायला टाकले. कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर चिरली. आता एका कढाईमध्ये शेंगदाणे भाजून घेतलेत, त्याला बारीक कुटून घेतलेत. असे आबडधोबडच कुटायचे. आणि ते भिजलेल्या पोह्यामध्ये 1-2 वाट्या भिजलेल्या पोह्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ टाकून सगळं खालीच मिक्स केलं आहे. वरती तेल टाकून कांदा, हिरवी मिरची सगळं एक परतून घेतलं आहे लालसर थोडंसं. त्यामध्ये तो आपण आबडधोबड शेंगदाणे वाटले होते ते टाकून घेतलेत. आणि ते पोहे आहेत ना, ते पोहे टाकून घ्यायचे. चांगले 1 मिनिटभर फ्राय करायचे. हे बघा, छान फ्राय करून घेतले ना, ते सगळे एकदम मुरतात आणि छान हे होतात. हे बघा, छान सगळे पोहे झाले. त्यावर आता कोथिंबीर घालून घ्या. त्यामध्ये कोथिंबीर घालून गरम गरम सर्व करा. चला तर मग माझी ही रेसिपी आवडली असेल ना तर लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा. की काय 17 वेळ सांगावं लागतं का? चला तर मग बाय.